सो गाईज, मी आहे हर्ष आणि हर्ष बालिकन व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण चाललोय पंढरपूर. तर आमची पॅकिंग तर झालेली आहे. 1 बॅग, 2 बॅग, 3 बॅग आणि बाकीची मंडळी बाहेर आहे. तर आपण थोड्याच वेळात निघू. आता वाजलेत 9 वाजलेत. 10:30ची ट्रेन आहे इथून खडवलीवरून आणि तिकडून 1 वाजता 12:45 म्हणजे 1 वाजेपर्यंतचे दिवस हे म्हणजे ट्रेन. तर तिथून आपल्याला ते ट्रेनला जायचं आहे. तर तेवढा वेळ टाइमपास करायला लागणार आहे आपल्याला. तर इकडं पण लावलं आहे लॉग. इकडं बसल्यात आपली. तर बाकीची अजून इकडून 2 जण आहेत ना. आमची अर्धी मंडळी कल्याण स्टेशनवर भेट होईल आमची सगळ्यांची. खडवली स्टेशन वरून आम्ही कल्याण स्टेशन तिथंच सगळ्यांची भेट होणार आहे. तिथंच बाकी अख्खी मंडळी. तर भेटूया त्या डायरेक्ट खडवली स्टेशनवर. खूप बरीच जण आहे, तुम्हाला दाखवतो तिकडं. तर चलो डायरेक्ट आधी तिकडं स्टेशनवरच भेटू आपण. सो गाईज, आता आपण पोहोचलेलो आहे खडवली स्टेशनवर. बघू शकता. तर खडवली स्टेशनवर आपल्याला मावशीचा भेटलेले आहेत. त्यांना आता नंतर आपण डायरेक्ट आता कल्याण स्टेशनवर जाऊ. इथं फोटो बिटो काढायचं चालू आहे. ही आपली आमची मावशी, ही रिद्धी, ही आमची काकीस. बघू शकता. बाकीची मंडळी आपण कल्याणला आता डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. आज सगळी वेगवेगळ्या स्टेशनवर खडवली टेटवाला अख्खी. यो आमचा बारक्या बिग लिटल. बघू अख्खा स्टेशन खाली आहे. गाडीत बसलो. आम्ही कल्याण स्टेशनवर आलेलो आहे. बघू शकता. आता इथं पूर्ण टाइमपास करायचा म्हणून इथं बसून घेतलेलं आहे सगळे. सगळी मंडळी गोळा झालेली इथं. काहीच ट्रेन आलेली आहे. आपल्याला डबा वेगवेगळा आहेत. आमचा इथं वेगळ्या डब्यामध्ये आला. तर डब्यात चढतो ना भेटतो काही इथं गर्दी. सो गाईज, सकाळ झालेली आहे. कुर्डुवाडी स्टेशन इथे आपला ट्रेन थांबलेली आहे. कुर्डुवाडी वेगवेगळ्या आजचे दाखवलं भेटलं कारण की जरा जाग्यांचा प्रॉब्लेम झालेला. सो गाईज, आता आपण पंढरपूरच्या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. बघू शकता ही आपली मंडळी उतरत आहे. फायनली पोचलो गाईज पंढरपूर स्टेशन. तुम्हाला पुढे पण दाखवलं. बॅगा उतरायचं इकडे काहीच करतो. मला लागले फक्त भूक, त्यामुळे आता मी काय करू शकतो. सो काय आपण पोहोचलेलो. बघू शकता कशी कमान आहे. पंढरपूर स्टेशनची कमान आहे ही. बघू शकता ना. आपल्या तिथला मावशी आहे आणि पिंटी मावशी, ही कृपाली, यो अनुज, हे पप्पा, ही दमी मावशी, ही दिदी, ती मम्मी, ही काकी आणि यो राहुल काका आणि ही मामी, यो मामा, हे पण मामा, हे पण मामा. बघू शकता सगळी मंडळी आहेत आणि उपस्थित सगळी मंडळी आहेत. तर तुम्ही याच असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा. आपण भेटूया. तर काय आम्ही आलेलो आहे लोकेशनवर. आमचं स्टे इकडे आहे आय थिंक तांबडा मारुतीजवळ. तर बघूया आता कसं आहे यातमध्ये. इथपर्यंत मला डायरेक्ट ऑटो भेटली स्टेशनपासून. सो अशा प्रकारे आम्ही आलेलो आहेत. आमच्या हे बुक केलं आहे आम्ही. होऊ शकतो. समोरच तांबडा मारुतीचं मंदिरसुद्धा आहे. पाहू शकता. यो आपला नक्ष पाटील छावा आहे. छावा बघू शकता. यो वांद्र्याचा छावा पाहू शकता. आम्ही हेच बुक केलेलं आहे.
एवढा मोठा. इथं आम्ही स्टेला आहेत. सो गाईज हे बघू शकता बाजार. त्या बाजारात आलं दर्शनाचा तिथे व्हिडिओ चालू करण्यास परवानगी नाही म्हणून आम्हाला काढता आला नाही आणि ट्रेनमधला पण दाखवता आला नाही. याची मला खंत वाटते. पण जाऊ दे, हे बघून घ्या तुम्ही. आता रातची बाजारात आलो आहे, तुम्हाला पुढचा मी दाखवीनच. तुम्ही असेच कंटिन्यू राहा. पाहू शकता तिकडे त्या साईडला आता बोटनी जाणार आहेत आम्ही. की 21 जण आहोत आम्ही. चलो बघू शकता ही टॉपर HSC बोट ट्रॅकर. कॅमेऱ्याला तिकडे राहायला पाहिजे. नाही बरोबर आहे. काय माहिती सो काय आपण आलेलं इस्कॉन टेम्पल पंढरपूर. इकडे बघू शकता पंढरपूर या स्थानिकामधला इस्कॉन टेम्पल. ही आमची गर्दी बघू शकता. इस्कॉन टेम्पल. तर चला आपण बघूया इस्कॉन टेम्पल कसा आहे. ही आमची रिद्धिबाई. ही HSC बोट ट्रॅक करणार आहे. राणा काय फक्त एवढी मंडळी आहे आमची. वारकरी बंधू समाधानाला सहकार्य करा. कोणतीही यात्रेकरूंची सेवा करा. काहीच खेळायला मुलांसाठी पण इथे आहे आणि आतमध्येच मंदिर सुद्धा आहे. विष्णुपद. इथं गौशाला सुद्धा आहे जिथं आपण पाहू शकतो. आतमध्ये गौशाला जिथे आपण दान सुद्धा करू शकतो ना. हा मंदिर जिथे राधाकृष्ण यांची मूर्ती सुद्धा आहे. हे इस्कॉन टेम्पल सुद्धा याला बोलतात. जाऊ बघूया. सो गाइस आपण आलेलो आहे मंदिराच्या मागे. आपल्याला काढता नाही आली व्हिडिओ. बघू शकता आतमध्ये पण असं आहे. आता थोडी गर्दी ना त्यांचं काहीतरी चालू आहे म्हणून आपल्याला काही काढता नाही. इथं आतमध्ये पाहू शकता. इथे चांगला पूर्ण इथे या दिलेला आहे. हे बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा आहे इथे. बघा खूप असं बघण्यासारखं पण सुद्धा आहे. काहीच बघू शकता. आता इथं आम्ही जेवायला आलो. लफडा झाला म्हणजे सगळं संपवायला नाही याचा संपला. काहीच खपत नाही तरी पण कपवायला लावला आहे. बोलतं कप घालत नाही. बघू शकता याही फिनिश केलेला आहे. मीनी पण फिनिश केला. यांना खपत नाही काहीच. बघू शकता काहीच खपत नाही. कारण की खपवलं नाही तर 500 रुपये दंड आहे ना. खा 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 खा. तू कच्चा खायचा आहे ना. का A few moments later. कामाला लावलेला आहे याने चाललेलं इथं बघू शकता. भांडी कसाला समाजसेवा चालू आहे यांची. Yeah, boy. हे गाईज बघू शकता कसं कामाला लावलेले आहेत सगळे मंडळीला. इकडं फुकट का नाही का. 500 रुपये डन आहे ना. इसकी घेत नाही तरीच काय 500 रुपये
आणि ज्याने संपला नाही त्याला 500 रुपये दंड. तर आमच्या दंड वाचवला, दाबला तरी भांडी पण कसं काहीच मंडळी जाम जेवलेली आहे. जेवून इथं बसलेली आहे मंडळी, फिट जेवलेली आहे गाईज. आता इथं जरा आराम करते जेवून हा जेवण अक्का संपवलेलं आहे मंडळीने. टेम्पलच्या आतमध्ये बघू शकता कसा गार्डन आहे. गार्डन सर्व भावी भक्तांना बघू शकता कसं आहे. बघू शकता खैकाडी महाराज मंदिरात आपण आलेलो.